नमस्कार आत्मा मालिक, कसे आज सर्वांचे आपल्या उज्ज्वला लाईफस्टाईल अँड ब्युटी या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। बहरलेली फुले तुम्हा सर्वांना सुगंध देवो, परमेश्वर तुम्हाला सुखात ठेवो, अशी मी माझ्या सद्गुरूंच्या चरणी अगदी मनापासून प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। चला तर आजच्या व्हिडिओमध्ये ना आपण सद्गुरू जंगली महाराज हे जेव्हा कारदागा नगरीमध्ये गेले तेव्हा सद्गुरू जंगली महाराजांना भाविकांचे काय काय अनुभव आले आणि सद्गुरू जंगली महाराजांनी भाविकांना भक्ती मार्गाला कसे लावले, त्याचबरोबर सद्गुरू जंगली महाराजांना तेथील लोकांचा काय काय अनुभव आला आणि सद्गुरू जंगली महाराजांची ओळख तिथे कोणाकोणाशी झाली या संदर्भाचा आजचा व्हिडिओ आहे। व्हिडिओ स्किप न करता सर्वांनी अवश्य बघा आणि हो, आपले व्हिडिओ जर आवडत असतील तर जास्तीत जास्त आपल्या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपले व्हिडिओ शेअर देखील करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा। जे घंटीचं बटन आहे त्यावरती ऑल ऑप्शनवरती क्लिक करा, म्हणजे माझे येणारे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील। मध्यंतरीच्या काळात सद्गुरू जंगली महाराजांनी कारदागा नगरीमध्ये जाण्याचे ठरवले। कारदागा हे महाराष्ट्र आणि कर्नाटक या सरहद्दीवरचे गाव आहे। गावावर सरदार दारक यांचे आधिपत्य होते। त्यांच्या नावावरून त्या गावाला कारदागा नाव पडले। त्याचवेळी तिथे बंगाली बाबा यांचे प्रस्थ होते, परंतु महाराजांनी नेहमी सद्गुरू जंगली महाराजांनी ना त्यांचा नेहमी आदर केला। सद्गुरू जंगली महाराजांना त्यांच्याशी नेहमी प्रेमाने बोलत असे। दोघांमध्ये खूपच मैत्री झाली। त्या गावातील लोक सद्गुरू जंगली महाराज आणि बंगाली बाबा गावात कोठून येतात, कोठे जातात याकडे लोकांचे नेहमी लक्ष असायचे आणि ते दोघं खूप प्रेमाने राहत असे। तर ते कुठे जातात ते कोणालाही ठाव ठिकाणा लागत नसे। एका पावसाळ्यात वेदगंगा, दूधगंगा या नद्यांना खूप तिथे महापूर आलेला होता। सद्गुरू जंगली महाराज आणि बंगाली बाबांनी पाण्यावरती घोंगडी टाकली आणि त्या घोंगडीवरून सद्गुरू जंगली महाराज आणि बंगाली बाबा पाण्याच्या पलीकडे गेले। तेथे खूप मोठे जंगल होते आणि आपले सद्गुरू जंगली महाराज आहे यांना नेहमी जंगलात बसून, एकांतात बसून आणि परमेश्वराची भक्ती करण्याची आवड देखील खूप होती। सद्गुरू जंगली महाराज नेहमी ध्यानस्थ असायचे। सद्गुरू जंगली महाराज आणि बंगाली बाबा यांना नेहमी वाटायचे गावकऱ्यांनी एकोप्याने राहावे आणि त्यांच्यामध्ये नेहमी बंधुत्वाची भावना निर्माण व्हावी आणि त्यांनी आध्यात्मिक मार्गाला देखील लागावे, यासाठी दोघेही संत बराच काळ कार्यरत होते। त्यांनी जी माणुसकी, लोकांमध्ये बंधुत्वाची भावना निर्माण केली, एकमेकांमध्ये प्रेम, एकमेकांमध्ये आदर सद्गुरू जंगली महाराजांनी निर्माण केला। आज देखील आपण कारदागा नगरीमध्ये गेले तर सद्गुरू जंगली महाराजांचा जय जयकार होत असतो। कालांतराने बंगाली बाबा यांनी देहत्याग केला। सद्गुरू जंगली महाराजांनी 6 फूट उंच अशी बंगाली बाबांची समाधी आणि त्या समाधीला बंगाली बाबा मठ असे नाव देखील सद्गुरू जंगली महाराजांनी दिले। तर तिथे ना सद्गुरू जंगली महाराजांना नाना इंगळे, सीताराम नेजे, खराडे पाटील असे अनेक ग्रामस्थ एकनिष्ठ होऊन महाराजांना भक्त म्हणून मिळाले। बंगाली बाबांची समाधी बांधून त्यावर ग्रामस्थांनी महाराजांना नदी पलीकडे जाऊन राहू नये म्हणून प्रार्थना केली। तेव्हा महाराजांनी नदीच्या पलीकडे आपला मठ बांधून त्यात राहावयास सुरुवात केली। दूधगंगा, वेदगंगा या नद्यांच्या संगमावर महाराजांनी मोठा घाट बांधला। कारदागा नगरीमध्ये सद्गुरू जंगली महाराजांनी अनेक भक्तगणांच्या भेटी घेतल्या, अनेक भक्तगणांना आध्यात्मिक मार्गाला लावले, त्यांचे कल्याण देखील करून दिले। सीताराम नेजे हेही एक कोष्टी भक्त होते। घरची परिस्थिती हालाकीची होती। सद्गुरू जंगली महाराजांनी सीताराम नेजे यांना 2 दोऱ्याच्या गुंड्या दिल्या। त्यांची घरची परिस्थिती खूप हालाकीची होती आणि तू तुझा व्यवसाय चालू कर असे सांगितले। त्यानंतर त्यांचा व्यवसाय भरभराटीने चालू लागला। तर त्यांनी सद्गुरू जंगली महाराजांना समयी स्वतःच्या पायातील खडावा या भेटवस्तू दिल्या। एक गृहस्थाचे फार मोठे कल्याण झाले। आज देखील कारदाग्यामध्ये जर आपण गेलो तर या वस्तू आपल्याला बघायला मिळतात। कुणा सदरा दिला तर कुणा सद्गुरू जंगली महाराजांनी पैसे दिले। ज्यांना ज्यांना महाराजांकडून वस्तू मिळाल्या त्यांनी अगदी जपून ठेवल्या आणि सद्गुरू जंगली महाराजांची आठवण म्हणून नेहमी जवळ जपून ठेवल्या। नदीच्या पलीकडे
भोज गावात एक महादेवाचे मंदिर असून तेथे रोज रात्री प्रवचन ऐकण्यासाठी सद्गुरू जंगली महाराज जात असे. रात्री परत येताना सर्वांच्या शेवटी सद्गुरू जंगली महाराज परत येत असे. अंधारातून कारदग्यात परत येत असताना दोन वाटाडे म्हणून 2 भुजंग असायचे. ते महाराजांना जंगलात वाट दाखवित असत. एक दिवस गावकऱ्यांनी ते पाहिले तेव्हा सद्गुरू जंगली महाराज हे कधीही कशाला घाबरले नाही. सद्गुरू जंगली महाराजांनी कारदगा नगरीमध्ये आपल्या शरीरासंदर्भात माहितीचे मार्गदर्शन केले. तर आपल्या शरीरातील सर्व इंद्रियांमुळे बाहेरील गोष्टींचा अनुभव होतो. इंद्रिय बाहेर पाहण्यासाठी आहेत. त्याच कारणास्तव जगातले सर्व अनुभव हे परोक्ष आहेत. आत्मअनुभव प्रत्यक्ष आहे. आपले कोकमठाणला सद्गुरू जंगलीदास माऊली आहे. ते देखील आत्मज्ञानाची माहिती आणि ध्यान करा हेच प्रत्येक भाविकांना सांगत आहे. ज्ञान मिळवण्यासाठी कोणत्याही गोष्टीची गरज नसते. फक्त ज्ञान मिळवण्यासाठी गुरुची गरज असते. साक्षात परमेश्वराची गरज असते. जो आपण अध्यात्माचा मार्ग अवलंबतो त्याची गरज असते. त्यामुळे जीवनामध्ये आपल्या गुरुची तर खूपच गरज असते. बघा, सद्गुरू जंगली महाराजांनी कारदगा नगरीतील भाविकांना सुद्धा आपण स्वतः जर परमेश्वराचे नामस्मरण केले, ध्यान केले तर आपल्याला परमेश्वराची प्राप्ती कशी होते हे देखील सद्गुरू जंगली महाराजांनी तेथील भक्तांना समजून सांगितले. फुलातील सुगंध ज्ञान आहे. फुलापेक्षा फुलातील सुगंध रूपी चैतन्याला तो पाहू लागतो. आपल्या आत जे भरलेले आहे तेच आपल्या वर दिसू लागते. सद्गुरू जंगली महाराजांनी कारदगा नगरीमध्ये भाविकांना एक फुलाचा अनुभव सांगून फूल बाहेरून कसे असते आणि फूल जेव्हा आपण त्याच्या पाकळ्या करतो तेव्हा ते फूल कसे होते उदाहरण सांगून कारदगा नगरीतील भाविकांना फुलाचे उदाहरण दिले आणि फुलाचा सुगंध कसा येतो हे देखील भाविकांना सांगितले. कारण जर आपण फुलाचा जसा सुगंध येतो तसे तुम्ही तुमचे जे सद्गुरू आहे त्यांचं अगदी मनापासून नामस्मरण केलं, आपल्या सद्गुरूंना हृदयात बघितले तर तुमच्या देखील जीवनाला छान अनुभव येईल आणि तुम्हाला देखील साक्षात परमेश्वराची प्राप्ती होईल. हेच तर कारदगा नगरीमध्ये सद्गुरू जंगली महाराजांनी भाविकांना समजून सांगितले आणि तेथील भाविकांना खूप आवडले. तेथील लोकांना सद्गुरू जंगली महाराजांविषयी खूप प्रेम वाटू लागले. प्रत्येकजण सद्गुरू जंगली महाराजांचे आपल्या हृदयात ध्यान करू लागले. जर आपल्याला आत्मज्ञानाची प्राप्ती झाली, जर आपण ध्यान करायला लागलो तर आपण दुसऱ्यांची निंदा करण्याचा विषय तर करू शकत नाही. आपण जास्तीत जास्त परमेश्वराच्या नामस्मरणाकडे कल देतो. हे सद्गुरू जंगली महाराज भाविकांना वारंवार सांगत होते. परमेश्वराने प्रत्येकाला छान शरीराची रचना करून दिली, पण परमेश्वराने जातीभेद केला नाही आणि कोणीही जातीभेद करू नये हे जंगली महाराजांनी समजून सांगितले. आपण परमेश्वराचे नाम स्मरण केले, आपल्या जीवनाचे सार्थक झाले तर आपल्या जीवनातील अडचणी तर दूरच होतील, पण आपल्या जीवनात संकट देखील कधीच येणार नाही हे देखील लोकांना पटवून सांगितले. तर सद्गुरू जंगली महाराज म्हणतात, अंतःकरणात जोपर्यंत संकल्प विकल्प विचार उरतात त्यास मन म्हणतात. मन सुद्धा कसं असतं हे देखील सद्गुरू जंगली महाराजांनी तेथील भाविकांना समजून सांगितले. साधू उभा राहिला तरी प्रतिबिंब पडते व चोर उभा राहिला तरी प्रतिबिंब पडते. जोपर्यंत प्रतिबिंब पडते ते दर्पण आहे, मन आहे, कुठलाच विचार नाही, त्यावेळी ते शुद्ध दर्पण असते, शुद्ध मन असते. अशा शुद्ध मनानेच परमेश्वराला जाणता येते. या जगात परमात्माशिवाय काहीच नाही. धार्मिक व्यक्तीचे मन शुद्ध झालेले असते. त्याला एका व्यक्तीशिवाय म्हणजे एका परमेश्वराशिवाय त्याला काहीच दिसत नाही. सद्गुरू जंगली महाराजांनी कारदगा नगरीमध्ये भक्तगणांमध्ये एकोपा घडवून आणला. त्याचबरोबर सर्व भक्तगणांना भक्ती मार्गाला लावले. त्यांना परमेश्वराचे नामस्मरण करण्याचे शिकवले. सद्गुरू जंगली महाराजांनी तेथील लोकांना ग्रंथ वाचन शिकवले.
त्याचबरोबर प्रवचन कसे करावे हे देखील सांगितले. कथासुद्धा समजून सांगितल्या, छान छान गोष्टी सांगितल्या. नामस्मरणात किती ताकद आहे हे देखील बाबा लोकांना समजून सांगत होते. भजनाची गोडी देखील कारदगा नगरीमधील लोकांना सद्गुरू जंगली महाराजांनी लावली आणि अध्यात्माची आवड देखील सद्गुरू जंगली महाराजांनी कारदगा नगरीमध्ये भाविकांमध्ये जाऊन निर्माण केली. एकमेकाविषयी प्रेम असावे, आदराने वागावे, जातीभेद करू नये हे देखील लोकांना समजून सांगितले. एका व्यक्तीने जर परमेश्वराचे ध्यान केले तर अनेक व्यक्ती ध्यान करू शकतात. एका व्यक्तीने जर परमेश्वराचे नामस्मरण केले तर अनेक व्यक्ती नामस्मरण करू शकतात. जर संपूर्ण जगालाच परमेश्वराची गोडी लागली तर जीवन देखील प्रत्येकाचे आनंदाचे होईल आणि प्रत्येकाला ईश्वर प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. हे अनेक संत तिथे तयार केले आणि जास्तीत जास्त ध्यानाची लोकांमध्ये आवड देखील निर्माण करून दिली. सद्गुरू जंगली महाराजांनी कारदगा नगरीत देखील विश्वात्मक कार्य एकदम छान प्रकारे केले आणि असंच आध्यात्मिक कार्य होऊन माझे देखील हातून घडावं हीच माझी आजचा व्हिडिओ करण्यामागचा उद्देश आहे. गुरुदेवा तुम्हारी जय जय हो, आत्मा मालिक तुम्हारी जय जय हो, मेरे प्रभु तुम्हारी जय जय हो, आत्मदेवा तुम्हारी जय जय हो, गुरुदेवा तुम्हारी जय जय हो, सद्गुरुदेवा तुम्हारी जय जय हो, आत्मदेवा तुम्हारी जय जय हो, आत्मा मालिक तुम्हारी जय जय हो. पुन्हा भेटू एक छानसे व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सर्वांना आत्मा मालिक.